नमस्कार मंडळी. आज आपण जे पुस्तक बघणार आहोत त्या पुस्तकाचं नाव आहे ही श्रींची इच्छा. या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर श्री ठाणेदार, जे या पुस्तकाचे नायक देखील आहेत. ही श्रींची इच्छा ही सामान्य परिस्थितीतून आणि अडचणीतून मार्ग काढत अमेरिकेत मोठा उद्योगपती झालेल्या एका मराठी माणसाची गोष्ट आहे. इच्छा असेल तर मार्ग दिसतो आणि प्रयत्न केले तर माणूस हवं तिथे पोहोचू शकतो याची साक्ष ही गोष्ट आपल्याला पटवून देते. एका बाजूला पैसा, प्रसिद्धी आणि यश, तर दुसऱ्या बाजूला पत्नीने केलेली आत्महत्या, समाजानं वाळीत टाकणं आणि परक्या देशात 2 लहान मुलांना आईबाबा होऊन वाढवणं. डॉक्टर श्री ठाणेदार या जिद्दी माणसानं आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात म्हणजेच ही श्रींची इच्छा. चला तर मग सुरुवात करूयात गोष्टीला. बेळगावमध्ये राहणाऱ्या श्रीच्या त्याचे वडील कोर्टात नाझर म्हणून नोकरीला असल्याने बऱ्याच शाळा झाल्या होत्या. त्यावेळी ते रामदुर्ग, चिकोडी अशा बऱ्याच लहान मोठ्या गावात राहिले आणि शेवटी बेळगावात स्थिरावले. बेळगावातील त्याची पहिली शाळा म्हणजे भूताच्या वाड्यातील शाळा. ही शाळा म्हणजे नावाप्रमाणेच एक अत्यंत जुना पडका वाडा होता, जिथे बरीच वर्ष कोणीच राहत नसल्याने तिथे भूत आहेत अशा अफवा पसरल्या होत्या. इथे एक बाई 3-4 इयत्तांचा अभ्यास घेत. या शाळेला युनिफॉर्म नव्हता आणि असता तरी तिथल्या मुलांना तो परवडलाच नसता. श्रीला वर्षातून एकदा नवी पाटी मिळायची आणि ती पाटी जर फुटली तर वर्ष त्याला त्या फुटक्या पाटीवर काढावे लागायचे. एवढी हलाखीची परिस्थिती होती त्याची. इतर शाळांमध्ये शनिवारी पीटी किंवा ड्रिल असायचे, तर या भूताच्या वाड्याच्या शाळेत शनिवारी एक स्पेशल ऍक्टिव्हिटी असायची, ती म्हणजे भिंती सारवणे, ज्यात मुले शेण गोळा करून आणायचे तर मुली शेणानं भिंती सारवायच्या. 4थी नंतर श्री म्युन्सिपाल्टीच्या 14 नंबरच्या शाळेत गेला, जी कोंड्याची शाळा म्हणून ओळखली जायची. त्यानंतर शेवटची शाळा होती चिंतामणराव हायस्कूल. ही देखील अगदी साधी सुधी शाळा होती, पण या शाळेला सुद्धा फी नव्हती आणि हीच गोष्ट श्रीच्या कुटुंबाच्या दृष्टीने फार महत्वाची होती. श्री शाळेत होता तोपर्यंत ते सगळे खाऊन पिऊन सुखी होते. मध्यम वर्गाची सर्व तत्व, आदर्श त्याच्याही घरात जपली जायची. मुलांच्या शिक्षणाला सर्वात जास्त महत्व आणि मुलींची शिक्षण झाल्यानंतर त्यांची वेळेवर लग्न लावून देणं ही एक मोठी जबाबदारी. 2 सावत्र मुली व स्वतःची 5 मुलं, एवढ्या सगळ्यांचं नीट करून इंनीनं म्हणजेच श्रीच्या आईनं टुकीनं संसार चालवला होता. वयाच्या 14व्या वर्षी श्री मॅट्रिक झाला आणि त्याच वेळेला त्याचे वडील म्हणजेच काका रिटायर्ड झाले. तोपर्यंत 2 सावत्र बहिणींची लग्न झाली होती, पण बाकी 5 भावंडांचं सगळंच व्हायचं होतं. काकांना पेन्शन मिळणार नव्हती, पण त्यांना प्रॉव्हिडंट फंडाचे 20,000 रुपये मिळाले होते आणि यातच त्यांना घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या, अगदी घर घेण्यापासून. पण त्यांना श्रीवर फार विश्वास होता. त्यांनी श्रीला बोलवले व त्याला सर्व परिस्थिती नीट समजावून सांगितली आणि आता आपण काय करायचे, कसे करायचे असं त्यांनी श्रीला विचारले. तेव्हा श्री म्हणाला, घर तर आपल्याला घ्यायलाच हवं, पण नवीन घर घेतलं तर हा सगळा पैसा खर्च होऊन जाईल. त्यापेक्षा आपण 2 जुनी घरं घेऊया. एका घरात आपण राहायला जाऊ व दुसरं घर आपण भाड्याने देऊ, जेणेकरून महिन्याच्या उत्पन्नाची देखील सोय होईल. वडिलांना त्याचे म्हणणे पडले व त्यांनी त्यांच्या आयुष्याची सर्व कमाई श्रीच्या हाती दिली आणि त्याचप्रमाणे सर्व जबाबदारी देखील त्याला सोपवली. अशा प्रकारे वयाच्या 14व्या वर्षीच श्रीकडे कुटुंब प्रमुखाची भूमिका आली व त्याने देखील 2 घरे घेऊन राहण्याची व उत्पन्नाची सोय करून, तसेच आपल्या 2 बहिणींची म्हणजे रजनी व वेदा यांची लग्ने लावून देऊन, तर कधी घरी कोणालाही न सांगता घरची परिस्थिती सांभाळण्यासाठी एका डेंटिस्टकडे लपून छपून नोकर म्हणून काम करून ही सर्व जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. मॅट्रिक होईपर्यंत श्रीच्या अजेंड्यावर अभ्यास करणे हा मुद्दा फार नसायचा, कारण थोडाफार अभ्यास करून 50-55% मिळवून देखील श्री कोंड्याच्या शाळेत तसेच भूताच्या वाड्यातल्या शाळेत वर्गात नेहमी पहिला यायचा. पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर इतर मुलांना 60%, 70%, 80% असे मार्क्स पडले आहेत हे जेव्हा त्याला समजले तेव्हा त्याला धक्काच बसला. त्यातच इंग्रजीतून अभ्यास करणं खूप कठीण आहे ही जाणीवही खूप घाबरवणारी होती. मित्रांनो, प्रतिकूल परिस्थितीचा प्रत्येकावर वेगळा परिणाम होतो. सगळीकडून ताण आणि खचून जाण्यासारखं वातावरण होतं, पण श्रीच्या मनात मात्र ईर्ष्या निर्माण झाली. मी परिस्थितीला शरण जाणार नाही आणि काहीतरी करून दाखवीनच आणि पैशांसाठी आता आपले जे हाल होत आहेत ते पुन्हा होता कामा नये अशी एक खूणगाठच श्रीने त्याच्या मनाशी बांधली. आपण अभ्यास केला पाहिजे, परीक्षेत चांगले मार्क्स मिळवले पाहिजेत असा निश्चय श्रीने याच काळात पहिल्यांदा केला आणि खरोखरच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वयाच्या फक्त 18व्या वर्षी श्री BSc 70% मार्क्स मिळवून फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन पास झाला आणि हाच क्षण श्रीच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. आपण काही ठरवलं, श्रम केले तर आपण काहीही मिळवू शकतो याची सुखद जाणीव त्याला झाली आणि पंख पसरून
आकाश कवेत घेण्याचं स्वप्न तो पाहू लागला. पुढे श्रीने धारवाडला MSc साठी ऍडमिशन घेतले, पण परिस्थितीची जाणीव असल्याने त्याने नोकरीसाठी अर्ज देखील टाकायला सुरुवात केली होती. आणि MSc ची पहिली टर्म संपताच त्याला विजापूरला स्टेट बँकेत नोकरी लागली. श्रीने कॉलेजच्या प्रिन्सिपलला जाऊन तो विजापूरला नोकरीसाठी जाणार असल्याची बातमी सांगितली. पण प्रिन्सिपल सरांनी श्रीला सांगितले की जर त्याने कॉलेज अटेंड केलं नाही तर ते त्याला परीक्षेला बसू देणार नाही. शेवटी श्री उपकुलगुरूंना जाऊन भेटला व माझ्या रिझल्टची जबाबदारी माझी राहील, पण मला परीक्षेला बसू द्या अशी विनंती त्याने उपकुलगुरूंना केली. शेवटी हो नाही करता करता श्रीला MScच्या पहिल्या वर्षाची परीक्षा देता येईल असे उपकुलगुरूंनी मान्य केले. अभ्यासाची पुस्तकं बरोबर घेऊन श्री विजापूरला नोकरीवर रुजू झाला. श्रीच्या हाती पैसा येऊ लागला. पैशामुळे मिळालेल्या स्वातंत्र्यात, चैनीत, सुख समाधानात बुडाल्यामुळे श्रीला अभ्यासाचा पूर्ण विसर पडला आणि MScची पहिल्या वर्षाची परीक्षा 15 दिवसांवर आली तेव्हा तो खडबडून जागा झाला. धारवाडला कॉलेजचे प्रिन्सिपल आणि उपकुलगुरू यांच्याशी घातलेला वाद त्याला आठवला व त्याच दिवशी बँकेच्या मॅनेजरला जाऊन श्री भेटला व त्याने 15 दिवसांची रजा मागितली. पण नोकरी सुरू होऊन 6 महिनेही पूर्ण झाले नसल्याने मॅनेजरने सुट्टी नाकारली. 4 दिवस विनंत्या अर्जव करून देखील मॅनेजरने काही एक ऐकले नाही. शेवटी परीक्षेला फक्त 8 दिवस राहिले तेव्हा श्रीने मॅनेजरला जाऊन सांगितले की तो परीक्षा देण्यासाठी धारवाडला जात आहे आणि उद्यापासून तो नोकरीवर येणार नाही. तेव्हा त्याची नोकरी जाईल असे मॅनेजरने सांगितले. तेव्हा तुम्हाला हवं ते करा असे निर्णायक स्वरात सांगून श्री धारवाडला हॉस्टेलवर त्याच्या एका मित्राच्या खोलीवर राहायला आला. 4 महिन्यांचा एका टर्मचा अभ्यास त्याला 8 दिवसात करायचा होता, पण हे आव्हान देखील त्याने स्वीकारले. दिवस रात्र फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. रात्रीचा फक्त 1 तास झोपून त्याने अभ्यास पूर्ण केला व परीक्षा दिली. पण परीक्षा संपताच त्याची नोकरी गेल्याची बातमी त्याला कळली. त्याला नोकरीची खूप गरज होती म्हणून त्याला थोडं वाईटही वाटलं, पण परीक्षा सुरू असताना दुःखही करायला त्याला वेळ नव्हता. परीक्षा संपल्यानंतर श्री बेळगावला आला तेव्हा त्याला 2 चिंता सतावत होत्या. एक तर रिझल्ट काय लागेल आणि दुसरं आता नोकरीचं काय करायचं. पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारे. श्रीच्या दोन्ही चिंता एका पाठोपाठ संपल्या. MScला पहिल्या वर्षाच्या परीक्षेत श्रीला चक्क फर्स्ट क्लास मिळाला होता आणि मुंबईच्या भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरकडून त्याला इंटरव्ह्यूचा कॉल सुद्धा आला होता. BRC मध्ये सायंटिफिक असिस्टंट म्हणून श्रीला नोकरी सुद्धा लागली. श्रीने तिथे रात्रीची शिफ्ट घेतली. नोकरी करता करता MScचे आपले राहिलेले वर्ष पूर्ण करून डबल ग्रॅज्युएट व्हावं असा विचार श्रीच्या मनात आला आणि तो दुसऱ्याच दिवशी कालिनाला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये चौकशीसाठी गेला. पण तिथे गेल्यानंतर त्याला कळले की धारवाडला झालेल्या MScचं वर्ष इथे जमेत धरलं जाणार नाही. त्यामुळे जर त्याला इथे ऍडमिशन हवी असेल तर त्याला 2 वर्षांसाठी ऍडमिशन घ्यावी लागणार. शेवटी श्रीने इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये MScच्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतले. अर्थातच इथे देखील बॉसची शिकण्यासाठी परवानगी न मिळाल्यामुळे कोणालाही न सांगता श्रीने कॉलेज सुरू केले. ह्यानंतर श्रीचं आयुष्य टिपिकल मुंबईकरासारखं गरा फिरायला लागले. BRCला रात्री 11 ते 7 ही ड्युटी करायची. मध्ये वेळ मिळाला तर 1 तासभर झोप घ्यायची. मग खोलीवर येऊन आवरून निघायचं, कॉलेज अटेंड करून पुन्हा खोलीवर यायचं आणि पुन्हा रात्री 11 वाजता ड्युटीवर हजर व्हायचं. याच काळात श्रीने अनेक नाटकवाले मित्र जोडले. त्यांच्याबरोबर नाटक, चित्रपट, पुस्तकं, कला प्रदर्शन या कलेच्या दुनियेत तो बुडून गेला. गरज पडली तेव्हा जास्त पैसे मिळवण्यासाठी त्यांनी शिकवण्याही घेतल्या. बेळगावहून आलेला एका कनिष्ठ मध्यम वर्गातला एक साधा गावंढळ मुलगा, 4 मराठी पुस्तकांपलीकडे ज्याचं काही वाचन नव्हतं, इंग्लिश नीट बोलता येत नव्हतं, कुठल्याही प्रकारचं शहरी सोफिस्टिकेशन, टेबल मॅनर्स, उच्चभ्रू समाज, महागडी हॉटेल्स अशा पंचतारांकित संस्कृतीशी ज्याचा काहीही संबंध नव्हता असा श्री त्याच्या मित्रांमुळे इंग्रजी वाचन, नाटक, फिल्म्स, पेंटिंग्स, बौद्धिक चर्चा, मनमुराद भटकणं अशा अद्भुत दुनियेत वावरायला लागला. नोकरी बरोबरच श्रीची MScची पहिली 2 वर्ष सुरळीत पार पडली आणि इथे देखील त्याने चक्क फर्स्ट क्लास फर्स्ट मिळवला. श्रीच्या महत्वाकांक्षेला आता चांगलेच धुमारे फुटले होते. जग बघावं, जगात काहीतरी करून दाखवावं अशी ईर्ष्या त्याच्या मनात निर्माण झाली. मग त्याने परदेशात जाऊन डॉक्टरेट ही अत्युच्च डिग्री मिळवायचे ठरवले. UCS या अमेरिकन संस्थेत जाऊन त्याने बऱ्याच विद्यापीठांची माहिती गोळा केली, पत्ते गोळा केली. अनेक विद्यापीठांना त्यांनी पत्रेही लिहिली. तसेच बऱ्याच विद्यापीठाकडून त्याला PhD करण्यासाठी निमंत्रणही आली, पण त्याला फी होती, तीही डॉलर्समध्ये, जे श्रीला परवडण्यासारखं नव्हतं. त्याला हवं होतं स्कॉलरशिप वालं निमंत्रण. शेवटी प्रतीक्षा संपली.
अमेरिकेतल्या ओहायो स्टेटमधल्या ॲक्रन युनिव्हर्सिटीतून PhD करण्यासाठीचं निमंत्रण त्याला मिळालं. पण त्याआधी त्याला तिथली MSc सारखीच एक प्रवेश परीक्षा द्यायची होती. शिकण्याबरोबरच ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पार्ट टाइम लेक्चरर म्हणून शिकवायचं काम होतं आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी त्याला वर्षाला $2,700 अशी स्कॉलरशिप होती. अर्थातच श्रीने ही स्कॉलरशिप स्वीकारली. आता परदेशवारीची तयारी सुरू झाली पासपोर्ट अर्ज भरण्यापासून. पण सरकारी नोकर असल्यामुळे श्रीच्या पासपोर्टवर त्याच्या बॉसची सही असणं आवश्यक होतं. पण त्याचे बॉस त्याला राजीनामा दिलास तरच मी सही करणार असे म्हणाले. नोकरीची गरज असताना देखील श्रीने नोकरीचा राजीनामा दिला आणि पासपोर्टवर साहेबांची सही घेतली आणि पासपोर्ट अर्ज भरला. ऑगस्ट महिना उजाडला होता व सप्टेंबरमध्ये अमेरिकेत युनिव्हर्सिटीची नवी टर्म सुरू होते. तेव्हा सप्टेंबरमध्ये अमेरिकेला पोहोचायला हवे. आता श्रीने अमेरिकेच्या मोहिमेबद्दल घरी कळवले. इन्नी खूप नाराज झाली, रडायला लागली. पण काकांनी तिला समजावले व घरातूनही श्रीला परदेशात जाण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला. परदेशात जाण्यासाठी पैशांची गरज होती. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक संस्था शिष्यवृत्त्या देतात. अशा संस्थांकडे श्रीने अर्ज केले. 2 संस्थांनी त्याला प्रत्येकी $10,000 स्कॉलरशिप म्हणून दिले. श्रीचा पासपोर्ट आला. आता श्रीच्या पासपोर्टवर अमेरिकन विजाचा स्टॅम्प मारून घ्यायचा हा एक छोटासा उपचार बाकी होता. पण तुम्हाला विश्वास नाही बसणार, काही ना काही कारणामुळे 4 वेळा श्रीचा विजा रिजेक्ट झाला. यात 1979 सालचा जानेवारी महिना अर्धा उलटला होता. शेवटी श्रीने 5व्यांदा विजासाठी अप्लाय केले. यावेळेला त्याला विजा मिळाला आणि 9 फेब्रुवारी 1979 श्री न्यूयॉर्कच्या केनेडी इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरला व तिथून पुढे तो ॲक्रनला म्हणजेच जिथे त्याची युनिव्हर्सिटी होती तिथे गेला. इथे देखील श्रीचे आयुष्य मुंबई सारखेच बिझी होते. शिकणे, शिकवणे व तिथल्या संस्कृतीची जमेल तितकी ओळख करून घेणे अशी तिहेरी कामगिरी तो पार पाडत होता. इथे सुद्धा भाषेपासून ते जीवनापर्यंत अनेक गोष्टींमध्ये अडचणी येत होत्या. पण श्रीने या सगळ्या अडचणींवर काही ना काही मार्ग काढून त्याची वाटचाल पुढे चालूच ठेवली. श्रीची अभ्यासाची एक पद्धत होती. वर्गात लेक्चर चालू असताना तो त्या विषयाची टिपणं काढायचा. नंतर लायब्ररीमध्ये बसून 2-4 पुस्तकातून त्या विषयाची तो संपूर्ण माहिती घ्यायचा आणि स्वतःच्या नोट्स स्वतःच तयार करायचा. त्यामुळे श्रीने कधीही पुस्तक विकत घेतलं नव्हतं. याआधी त्याची परिस्थिती नव्हती पुस्तक विकत घेण्याची आणि आता त्याला गरज भासत नव्हती म्हणून त्याने कधी पुस्तक विकत घेतलं नाही. ह्या पार्श्वभूमीवर एकदा एक नवीन शिक्षक प्रोफेसर कुस्का त्यांना क्वांटम मेकॅनिक्स हा विषय शिकवण्यासाठी वर्गात आले. आल्याच त्यांनी मुलांना सांगितले पुस्तकं उघडा. श्रीकडे तर त्याचं पुस्तक नव्हते. प्रोफेसर कुस्का त्याला म्हणाले पुस्तक नसेल तर तुला वर्गात बसू देणार नाही. यावर श्रीने त्यांना ठणकावून सांगितले की तो या युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे आणि या वर्गात बसण्याचा त्याचा अधिकार आहे आणि तो हा अधिकार बजावणारच. यावर प्रोफेसर कुस्का गप्प झाले. पण त्यांना या गोष्टीचा राग आला. पण याच श्रीने जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा प्रोफेसर कुस्कांच्या विषयात सगळ्यात जास्त मार्क्स मिळवले होते आणि सेकंड हायेस्ट मार्क्स ज्याला मिळाले होते त्याला श्रीपेक्षा कितीतरी कमी मार्क मिळाले होते. आणि पुन्हा एकदा श्रीने सिद्ध केले की त्याचीच अभ्यास करण्याची पद्धत कशी योग्य आहे ते. ह्यानंतर प्रोफेसर कुस्कांनी त्याला कधीही टोकले नाही. एवढंच नाही तर श्रीने जेव्हा आपला PhDचा प्रबंध पूर्ण केला तेव्हा आपल्या परीक्षक वर्गाच्या पॅनेलवर प्रोफेसर कुस्कांनी असावे अशी विनंती श्रीने युनिव्हर्सिटीकडे केली होती आणि प्रोफेसर कुस्कांनी सुद्धा श्रीच्या प्रबंधाचं अगदी योग्य मूल्यमापन केलं होतं. परदेशात स्कॉलरशिपवर जगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याची सुट्टी ही वाईट गोष्ट असते, कारण सुट्टीचे हे 3 महिने स्कॉलरशिप बंद असते. त्यामुळे प्रत्येकाला जगण्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागतं. श्रीने देखील पहिल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वेटरचं काम केले होते. जेव्हा श्रीची PhD संपत आली तेव्हा आणखी एक उन्हाळ्याची सुट्टी आली. आता श्री पुढे फार मोठा प्रश्न होता की सुट्टीचे 3 महिने घराचं भाडं कुठून आणायचं. शेवटी त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की तो केमिस्ट्री विभागाच्या बिल्डिंग मध्ये राहू शकतो, अर्थातच कोणालाही न सांगता. ही गोष्ट श्रीसाठी सहज शक्य होती, कारण दिवस रात्र संशोधन व प्रयोग करत असल्यामुळे श्रीकडे केमिस्ट्री विभागाच्या बिल्डिंगची एक चावी होती. PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत हवं तेवढा वेळ अगदी रात्रीपर्यंत सुद्धा काम करता यावे म्हणून विद्यापीठाने केलेली ही एक सोय होती. ह्याच बिल्डिंग मध्ये एक कॉन्फरन्स रूम होती आणि त्या रूमच्या शेजारी सुसज्ज असे एक प्रसाधनगृह होतं. कॉन्फरन्स रूम मध्ये दिवसभर भाषण, परिसंवाद असं काही ना काही चालू असायचं, पण रात्री मात्र इथे कोणीच नसायचं. तेव्हा श्रीने ठरवलं उन्हाळ्याचे 3 महिने रात्री या कॉन्फरन्स रूम मध्ये झोपायचं. दुसऱ्याच दिवशी श्रीने भाड्याचं घर सोडलं व 4 अत्यंत गरजेच्या वस्तू, 4 कपडे व एक स्लीपिंग बॅग असं सगळं सामान घेऊन रात्रीच्या वेळी श्री कॉन्फरन्स रूम मध्ये गेला.
व तिथल्या एका कोपऱ्यातल्या कपाटात त्याने आपलं सामान सुमान व्यवस्थित लावलं. पहिली रात्र सर्व ठरवल्याप्रमाणे अशी बिनबोभाट पार पाडली आणि त्यामुळे श्रीचा आत्मविश्वासही वाढला. दिवसभर अभ्यास, लेक्चर्स, खाणं पिणं, प्रयोग असा सगळा कार्यक्रम उरकायचा. स्वतः जवळच्या किल्लीनं बिल्डिंगचं दार उघडून रात्री उशिरा प्रयोगशाळेत शिरायचं. मग बराच वेळ प्रयोगशाळेतलं काम करायचं. त्यानंतर कॉन्फरन्स रूम मध्ये स्लीपिंग बॅग पसरून झोपणं व सकाळी कोणी यायच्या आत स्वतःचं सगळं आवरून बाहेर पडणं असा श्रीचा दिनक्रम सुरू झाला. 2 ते 2.5 महिने सर्व सुरळीत पार पडलं. पण एका रात्री श्रीला झोपायला खूपच उशीर झाला. त्याला इतकी गाढ झोप लागली की सकाळी ठरल्या वेळी त्याला जागच आली नाही आणि नेमके एक प्रोफेसर सकाळी 7 वाजता कॉन्फरन्स रूम मध्ये डोकावले आणि बघतात तर काय, श्री तिथे मस्त स्लीपिंग बॅग पसरून झोपी गेलेला आहे. ते खूप चिडले. ते श्रीला रागवलेच, पण त्यांनी डॉक्टर फरोना जे त्या विभागाचे प्रमुख होते त्यांच्याकडे लेखी तक्रारही केली की हा मुलगा केमिस्ट्री विभागाच्या बिल्डिंग मध्ये राहतो व तिथे झोपतो देखील. ही बातमी सर्व कॅम्पसभर पसरली. श्रीच्या मायकल नावाच्या एका मित्राला ही गोष्ट समजताच त्याने श्रीला सावध केले. श्रीने कोणाचंही लक्ष नाही हे पाहून तो कॉन्फरन्स रूम मधील सगळं सामान काढून तो मायकलच्या घरी घेऊन गेले आणि त्याच संध्याकाळी केमिस्ट्री विभागाचे 2 प्रोफेसर शोध घेण्यासाठी आले. अर्थातच त्यांना काही सापडले नाही आणि श्रीवरचं संकट टळलं. 2 दिवसांनी सगळीकडे शांत झाले तसं श्रीचं सगळं सामान पुन्हा एकदा कॉन्फरन्स रूमच्या त्या कपाटात आलं. तो परत एकदा तिथे झोपायला लागला. लवकरच उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि श्रीची स्कॉलरशिप सुरू झाली. श्रीचा राहण्याचा प्रॉब्लेम संपला आणि तो पुन्हा एकदा भाड्याच्या घरात राहायला गेला. तर अशा सगळ्या अडचणीतून मार्ग काढत काढत शेवटी 1982च्या ऑगस्ट महिन्यात ओहायो स्टेट मधल्या ॲक्रॉन युनिव्हर्सिटीने श्रीला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधली डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी दिली आणि मिस्टर श्री ठाणेदारचा आता डॉक्टर श्री ठाणेदार झाला. पण त्याच वेळेला आर्थिक मंदीचा काळ होता आणि त्यामुळे परदेशात स्टुडंट विजावर असलेल्या कुठल्याही परदेशी मुलाला जॉब मिळवणं फार कठीण होतं. पण तरी सुद्धा श्रीने मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च करण्याचे काम तर मिळवलेच, पण त्याचबरोबर ग्रीन कार्ड सुद्धा मिळवले आणि ग्रीन कार्ड होल्डर स्टेटस मिळताच सेंट लुईस मधल्या पेट्रोलाइट कंपनीची ऑफर सुद्धा श्रीला मिळाली. आता श्रीने इंडियाला 2 महिने जाऊन नंतर नोकरीवर रुजू होण्याचे ठरवले. कंपनीने सुद्धा हे मान्य केले. तब्बल 5 वर्षानंतर मे 1984 मध्ये श्री पुन्हा एकदा बेळगावच्या त्याच्या घरी आला. बेळगावचं श्रीचं घर अगदी आनंदानं ओसंडून वाहत होतं. आता यावेळेला श्रीचं लग्न लावूनच त्याला पुन्हा परत पाठवायचं असं इंदीने ठरवलं. श्रीने देखील टाइम्स ऑफ इंडियामध्ये वधू पाहिजे अशी जाहिरात दिली, ज्याला 200 उत्तरं आली. त्यातील 40 पत्र श्रीने निवडली. या मुली मुंबई पुण्याच्या होत्या. पुण्या मुंबईला जाऊन मुली बघण्याचे कार्यक्रम करत करत शेवटी मुंबईतल्या दादर मधली श्यामल नावाची एक कष्टाळू, हुशार, MBBS होऊन हॉस्पिटलमध्ये काम करणारी, बोलायला थोडीशी संकोची पण सुसंस्कृत अशी एक मुलगी श्रीला पसंत पडली. तिला देखील श्री आवडला. दोघांचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर श्री पुन्हा एकदा सेंट लुईसला आला, पण श्यामलला न घेता, कारण तिला अमेरिकेचा विजा मिळण्यासाठी 1 ते 1.5 वर्ष लागणार होतं. सेंट लुईसला येऊन श्रीने पेट्रोलाइट ही $300 मिलियन उलाढाल असलेली मोठी कंपनी जॉईन केली, जिथे इंडस्ट्रीला लागणारे वेगवेगळी स्पेशालिटी किंवा फॉर्म्युलेशन्स केमिकल्स बनवण्याचे काम केले जायचे. इथे देखील श्रीने त्याच्या हुशारीने, मेहनतीने वेगवेगळे शोध लावून प्रोडक्ट्स बनवून स्वतःला सिद्ध केले व प्रमोशन्सही मिळवले. इथे देखील श्रीच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा आहे. एकदा पायलट प्लांटमध्ये काम करताना हायड्रोजन ब्रोमाइड या विषारी वायूची गळती होऊ लागली. तेव्हा श्रीने बाकी सर्वांना जीव वाचवण्यासाठी बाहेर जाण्याचे सांगितले, पण स्वतः मात्र रिॲक्शन थांबवण्यासाठी रिॲक्टरची झडप बंद करण्यासाठी तो रिॲक्टरकडे धावत गेला व त्याने झडप बंद केली. यात त्याचा जीवही जाऊ शकला असता. जर श्रीने झडप बंद केली नसती तर प्राणहानी झाली असती किंवा मोठा स्फोटही होऊ शकला असता. पण श्रीने स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता हे मोठं संकट टाळलं. पण यात श्री मात्र त्याची वास घेण्याची शक्ती कायमचा गमावून बसला, कारण मेंदूतलं वास पारखण्याचं केंद्र त्याचं कायमचं निकामी झालं होतं. जीवावरचं संकट शेपटावर निभावलं. या सर्व काळात श्यामल देखील अमेरिकेला आली. श्रीने नवीन घर घेतले. श्यामल तिच्या संसारात छान रुळली होती. इथे देखील तिने डॉक्टरकीची प्रॅक्टिस करण्यासाठी ECFMGच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली. पेट्रोलाइट कंपनीमध्ये श्रीला पगारवाढ मिळत होती, प्रमोशन्सही मिळत होती. पण श्रीच्या एक गोष्ट लक्षात आली की निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्याला कधीही मिळणार नव्हतं. शेवटी त्याने MBA करण्याचे ठरवले
व वयाची 30 ओलांडलेली असताना त्याने MBA ला प्रवेश केला व पुन्हा एकदा तो विद्यार्थी दशेत आला. याच दरम्यान श्यामलने एका गोंडस मुलाला म्हणजेच नीलला जन्म दिला होता व श्यामल आणि श्री आईबाबा झाले होते. सुरुवातीच्या 6 महिन्यात श्रीच्या आईबाबांनी तर नंतरच्या 6 महिन्यात श्यामलच्या आईबाबांनी त्याच्या नातवाची म्हणजे नीलची काळजी घेतली आणि 1 वर्षानंतर श्री व श्यामल नीलला बेबीसिटरकडे ठेवून आपापल्या कामाला जाऊ लागले. या दरम्यान श्यामलने न्यूरोलॉजीमध्ये MD केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवली होती. त्यांनी घर घेतलेलं होतं. नीलचं रुटीन व्यवस्थित लागलं होतं. त्यांच्या संसाराला स्थैर्य आलं होतं. आता श्रीने थोडीशी कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्याने केमिकल अनालिसिस करणारी सेंट लुईस मधली केमिर नावाची एक छोटी कंपनी विकत घेतली. केमिर हा छोटासा उद्योग 2 कंपन्यांचा मिळून बनलेला, केमिर आणि पॉलिटेक लॅब. त्यामुळे अचानक एका रात्रीत श्री 2 कंपन्यांचा मालक झाला. इथे देखील श्रीने कधीही कुठल्याही कामाला नाही म्हणायचे नाही असे ठरवले व क्लायंट कुठलीही समस्या घेऊन आला, मग ती छोटी असो किंवा मोठी असो, श्रीने ती सोडवून दिली. हळूहळू क्लायंटला देखील श्रीबद्दल विश्वास वाटू लागला. हळूहळू श्रीची प्रयोगशाळा मोठी झाली. त्याला जागा अपुरी पडू लागली. त्याने नवीन मोठी जागा विकत घेतली. त्याचा स्वतःचा असा स्टाफ तयार झाला. श्रीने गिराईकं जोडली आणि ती राखून ठेवली. त्याचे एक मोठं कारण म्हणजे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला, त्यांची सेवा करायला श्री अक्षरशः 24 तास फोनवर उपलब्ध असायचे. त्यामुळे एका बाजूला कंपनीची वाढ होत आहे याचं समाधान तर त्याला होतं, पण दुसऱ्या बाजूला कुटुंबाला व्यवस्थित वेळ देता येत नाही आणि त्यामुळे आपलं आयुष्य विस्कळीत झालेलं आहे अशी विचित्र भावना श्रीला टोचत असायची. तेव्हा 1996 साली बिझनेस कन्सल्टंट डॅन सुलेव्हनच्या सल्ल्यानुसार श्रीने सेल्स, पब्लिक रिलेशन्स, कस्टमर केअर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या जो तो आतापर्यंत एकटा सांभाळत होता त्यासाठी त्याने स्टाफ ठेवला. पुढे श्रीने बिझनेस वाढवण्यासाठी मिनीसोटामधल्या सेंट पॉल या गावातल्या बीटेक नावाची एक छोटी कंपनी विकत घेतली. 1996 सालच्या सप्टेंबर महिन्यातल्या शेवटच्या आठवड्याची एक संध्याकाळ. मनासारखा आकार घेणारा बिझनेस, डॉक्टर म्हणून श्यामलला मिळणारा नावलौकिक, 2 गुणी मुलं नील व समीर, 2च वर्षापूर्वी घेतलेलं सुंदर भलं मोठं घर, दारात मर्सिडीज, लेक्सस सारख्या गाड्या, फॅमिलीला घेऊन सुट्टीत 2-2 महिने जगभर भटकणं, महिन्याभरापूर्वी नीलची थाटामाटात झालेली मुंज, या सगळ्यामुळे श्री फार आनंदात होता. पण श्रीचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. नीलच्या मुंजीच्या वेळी इन्नी येऊ शकली नव्हती, म्हणून 12 ऑक्टोबर 1996 ती श्रीच्या छोट्या भावाबरोबर म्हणजेच रवी बरोबर अमेरिकेत आली. हल्ली श्यामल खूप बेचैन असायची, त्रागा करायची, सारखी निराशेने खचलेली असायची. मी जीव देईन असं सारखं म्हणायची. श्रीने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला, पण शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. 17 ऑक्टोबर 1996 श्यामलनं अँटी डिप्रेसंट गोळ्यांचा ओव्हरडोस घेऊन स्वतःचं आयुष्य कायमचं संपलं. एका क्षणात श्रीचा संसार संपला होता. त्याच्यावर 2 लहान मुलांचा एकुलता एक पालक अशी जबाबदारी येऊन पडली होती. मुलांचं खाणं पिणं, त्यांचे कपडे, त्यांचा युनिफॉर्म, त्यांना शाळेत नेणं आणणं, त्यांचे बाकीचे छंद जोपासणं, त्यांचा अभ्यास घेणं, त्यांचं दुखलं खुपलं बघणं, त्यांचं मनोरंजन करणं, त्यांना चांगली शिस्त, चांगल्या सवयी लावणं, कामाची यादी न संपणारी होती. श्रीने कितीही केलं तरी कमी पडत होतं. यातच 1996 साल संपलं. 97 ही संपत आलं. तेव्हा इन्नीने श्रीकडे दुसऱ्या लग्नाचा विषय काढला. इन्नीचेही आता वय झाले होते, त्यामुळे श्रीने देखील दुसऱ्या लग्नाचा विचार करायचं ठरवलं. त्याने मुलांना विश्वासात घेतली व तो इंडियाला आला. त्याने पुन्हा एकदा टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात दिली. तेव्हा त्याला शशी शर्मा नावाची मुलगी भेटली. तिच्या खांद्यावरही भूतकाळाचं ओझं होतं. तिचा नवरा रेल्वे अपघातात मरण पावला होता. बचत काही नव्हती, त्यामुळे ती माहेरी उल्हासनगरला राहत होती. जेव्हा ती श्रीला भेटली तेव्हा ती 2 नोकऱ्या करत होती, एक फुल टाइम आणि एक पार्ट टाइम. श्रीला अशी सरळ, साधी, निष्पाप, स्वावलंबी व स्वाभिमानी मुलगी खूप आवडली. तिला देखील श्री आवडला. त्यांचे लग्न ठरले. पण लग्न ठरल्यानंतर जवळजवळ वर्षाने शशीला फियांसे विजा मिळाला व श्री तिला घेऊन अमेरिकेला आला. श्रीने आधीचे घर विकून सेंट लुईस मध्ये शशीसाठी नवीन घर घेतले होते. मुलांनीही शशीचे या नवीन घरात खूप जोरात स्वागत केले. श्रीची आता दुसऱ्या इनिंगची सुरुवात झाली होती. शशीने मुलांना स्वीकारले होते. मुलांनीही प्रेमाने नवीन मॉम स्वीकारली होती. शशीने तिथलं राहणं, वावरणं, खाणं पिणं सगळं काही चटकन आत्मसात केलं. गृहिणीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडता पाडता शशीने ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंटचा एक कोर्स पूर्ण केला व ती आता श्रीलाही त्याच्या बिझनेसमध्ये मदत करू लागली.
1996 ते 1998 या काळात श्रीने बिझनेसमध्ये अजिबात लक्ष घातलं नव्हतं. तरीही दरवर्षी सेल 20 ते 25% वाढत होता व त्याच प्रमाणात फायदाही वाढत होता. पण 1999ला मात्र सेल्स व फायदा दोन्ही जास्त वाढले नव्हते. श्रीने पुन्हा एकदा ऑफिसला जायला सुरुवात केली आणि बिझनेसच्या ढिल्या झालेल्या यंत्राला पुन्हा एकदा ट्यूनअप करायला सुरुवात केली व बघता बघता 2000 साली आतापर्यंतचा सगळ्यात जास्त सेल झाला व त्या प्रमाणात फायदाही झाला. याच काळात श्रीने इंडस्ट्रियल टेस्टिंग लॅब ही आणखी कंपनी विकत घेतली. श्रीने सुरुवातीला केमिर ही एक छोटी कंपनी विकत घेतली होती व नंतर तिचे भाईबंद शोधतील व तिचे बळ वाढवतील अशा छोट्या छोट्या कंपन्या तो विकत घेत गेला. साल 2002 पर्यंत केमिरचा पसारा चांगलाच वाढला होता. केमिरचा पसारा सेंट लुईस, पेनसिल्वानिया, मिनियापोलिस व फ्लोरिडा या 4 ठिकाणी पसरला होता. आता श्री केमिर या ग्रुपचा CEO म्हणून कारभार सांभाळत होता. त्याचं तर फक्त एकच काम होतं, आकडेवारी तपासणे. कारण आकडेवारीमुळे बिझनेसची नाडी कळते असं त्याचं ठाम मत होतं. आता अमेरिकेच्या 100 टॉप कंपन्यांमध्ये केमिरचे देखील नाव आलं होतं. वेळोवेळी केमिरला उत्तम प्रगतीसाठी बक्षिसं, सन्मान चिन्हही मिळाली होती. 1999 साली सेंट लुईस परिसरातला सर्व्हिस कंपनी विभागातला सर्वोत्कृष्ट उद्योजक म्हणून श्रीचे कौतुकही झाले. एवढंच नव्हे तर 2003 साली भारत सरकारकडून आउटस्टँडिंग ओव्हरसीज आंत्रप्रेनर म्हणून व इंडिया अमेरिका फ्रेंडशिप काउन्सिल या संस्थेतर्फे एस्टीम्ड आंत्रप्रेनर म्हणून श्रीची निवड सुद्धा झाली. तर अशी ही श्रीची गोष्ट. टोकाचं अपयश, टोकाची निराशा, टोकाची हार पत्करावी लागली तरी प्रतिकूल परिस्थितीवर मात केलेल्या श्रीची ही गोष्ट, ही श्रींची इच्छा. तुम्हाला कशी वाटली? मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसोबत. धन्यवाद.